नमस्कार, मी डॉक्टर रुचा मेहेंदळे पै. आज आपण यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत की शतधौत घृत म्हणजे नक्की काय. शतधौत घृत म्हणजे आयुर्वेदानुसार 100 वेळा मंथन करून तयार केलं गेलेलं अमृतासारखं औषध. आणि ह्यासाठी गाईच्या तुपाचा वापर केला जात असतो, तसंच थंड पाण्याचा वापर केला जातो. आणि ही जी काही प्रोसेस आहे ही तांब्याच्या भांड्यातच केली जात असते. आज आपण हे शतधौत घृत नक्की कसं तयार करायचं हे बघणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ, आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला आपण चालू करूयात शतधौत घृत बनवण्याची पद्धत, जी आहे शास्त्रोक्त पद्धतीने आपण तयार करणार आहोत. आयुर्वेदानुसार शतधौत घृताचा उल्लेख जो आहे तो चरक संहिता, अष्टांग हृदय किंवा योगरत्नाकर अशा ग्रंथांमध्ये आलेला आहे. आणि त्याचा जो उल्लेख आहे तो एखाद्या चिकित्सेसाठी केला गेलेला आहे, जसं विसर्पाची चिकित्सा आहे यासाठी त्याचा उल्लेख केले गेले आहे. आता हे तयार करताना आपण पहिले तांब्याचं पात्र घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं तूप लागतं. म्हणजे पेशंट विचारतात की मॅडम आम्ही गाईचं तूप न वापरता म्हशीचं तूप वापरलं तर चालेल का? तर नाही, त्याचं उत्तर आहे की आपल्याला फक्त आणि फक्त गाईचं तूपच वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला थंड पाणी लागतं. थंड पाणी आणि त्यानंतर असं छोटं पात्र लागतं की ज्याने आपण हे मंथनाचं कार्य करणार आहोत, की त्याने घुसळून पाणी घालून आपण ते शतधौत घृत स्वच्छ धुणार आहोत. आता ही प्रक्रिया आपण चालू करूयात. सो जेव्हा आपण पहिले तूप घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तूप आपल्याला फिरवायचं आहे. आता हे 100 वेळा फिरवायचं आहे. सो तुम्ही एकतर काउंट मोजू शकता मनातल्या मनात, किंवा एका पेपरवर किंवा काउंटर लावून तुम्ही हे 100 वेळा करू शकता. 100 वेळा करताना तेव्हा मंत्रोच्चार करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठला तुम्हाला आवडणारा मंत्र म्हणू शकता, गायत्री मंत्र म्हणू शकता, किंवा धन्वंतरी स्तोत्र येत असेल तर ते म्हणू शकता, किंवा तुम्ही ते लावलं किंवा ते जवळपास लावून नंतर तुम्ही ही प्रक्रिया केली तरीही चालू शकतं. तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला हे जे तूप आहे हे सतत असं 100 वेळा त्याला आपल्याला फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे जे 10 काउंट्स आहेत तसे 100 वेळा असं आपल्याला हे फिरवायचं आहे. आता हे फिरवत असताना आपल्याला असं दिसतं की जे तूप आहे, जे पहिले पूर्ण येलो किंवा पिवळ्या रंगाचं असतं, ते हळूहळू जसं आपण पाणी घालून ते शुद्ध करायला लागतो, त्याला धुवायला चालू करतो, त्यानंतर त्याचा रंग सुद्धा बदलायला लागतो. पाणी स्वच्छ धुवून 100 वेळा आपले वळसे झाले की त्यातलं जे पाणी असतं ते टाकून द्यायचं असतं. आता हे शतधौत घृत तयार करताना आपण त्याच्यामध्ये थोडंफार केशर घालू शकतो, किंवा त्याच्यामध्ये आपण चंदन, मंजिष्ठा या गोष्टींचा सुद्धा वापर करू शकतो. त्याचबरोबर हे जे आपण थंड पाणी वापरतो ते सोन्याचं पाणी सुद्धा आपण वापरू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण सोनं हे रात्रभर भिजत घातलेलं आहे, नंतर त्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत. किंवा सोनं चं वळं असतं किंवा एखादं कॉईन असतं, ते जर तुम्ही उकळून घेतलं पहिले पाण्यामध्ये आणि नंतर त्या पाणी ते पूर्ण थंड झाल्यावर तुम्ही कधी वापरू शकता. आता हे जे शतधौत घृत आहे ते तुम्हाला जर ड्राय स्किनचा त्रास होत असेल, म्हणजे तुमचे हात कोरडे पडतात, ड्राय पडतात, किंवा पायांना भेगा पडत आहेत, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला पिगमेंटेशनचा त्रास होत आहे तर त्याच्यासाठी, जसं मेलाझ्मा आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या शतधौत घृताचा वापर करू शकता. तसंच लहान मुलांमध्ये जर पुरळ येत असेल, त्यांना स्किन ड्रायनेस येत असेल, किंवा डायपर रॅश येत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्या शतधौत घृताचा वापर करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला रिंकल्स पडत असतील, म्हणजे चेहऱ्याला जर वयानुसार सुरकुत्या पडत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्या तुपाचा वापर करू शकतो.
कारण काय तुपामध्ये कोलाजन लेवल्स जास्त असतात आणि म्हणूनच त्या सुरकुत्या पडू नयेत यासाठी सुद्धा आपल्याला ह्या शतधौत घृताचा वापर होऊ शकतो. शतधौत घृत नक्की लावायचं कसं? तर शतधौत घृत लावण्यासाठी तुम्ही हे रात्री झोपताना लावू शकता. सो रात्री झोपताना गोलाकार मसाज करून आपण त्याचा मसाज थोडा आपल्या चेहऱ्याला करू शकतो रात्री झोपताना. हे केल्याने आपली त्वचा मऊसूद राहणार आहे, त्याच्यातलं पित्त वाढलं असेल तर ते कमी होणार आहे, तसंच एक छान ग्लो येण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. तसंच हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जर पिगमेंट येत असेल तर ते त्वरित थांबवण्यासाठी आणि वाढू नये, तसंच आधीचं असलेलं पिगमेंट कमी होण्यासाठी सुद्धा हे शतधौत घृत आपल्याला मदत करत असतं. जर एक्झिमाचे पॅचेस असतील, सोरायसिस असेल तर त्यावर सुद्धा शतधौत घृत हे काम करत असतं. पण कुठलाही आजार असू दे किंवा कुठलंही तुमचे लक्षणं असू दे, एकदा तरी तुम्ही वैद्याला दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांचा योग्य तो सल्ला घेऊनच मगच आपण ह्याचा वापर करणं आवश्यक असतं. जेव्हा तुम्हाला हा त्रास होत आहे, कुठलाही स्किन प्रॉब्लेम होत आहे, तर तो कशामुळे होत आहे, नक्की त्याचं कारण काय आहे हेही शोधणं तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला योग्य कारण मिळतं आणि त्या कारणावर जर तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट तुम्हाला मिळाली तर तुम्हाला उपशम म्हणजे तुमचा जो आजार आहे तो लवकरात लवकर बरा व्हायला तुम्हाला मदत होत असते. आता जेव्हा स्किन प्रॉब्लेम्स होत असतात तर तेव्हा कुठेतरी तुमचं पोट सुद्धा खराब असतं किंवा अपचन असतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरात झालेला असतो किंवा पोल्युशनमुळे किंवा पाणी खराब असेल तर त्यामुळे सुद्धा त्वचा विकार होण्याचे चान्सेस असतात. तसंच मानसिक आरोग्य जर बिघडलं असेल ना तर त्याने सुद्धा तुम्हाला त्वचा विकार होऊ शकतात. पण तुम्ही जर त्याची वेळेवर काळजी घेतली, वेळेवर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट मिळाल्यावर लगेच बरं वाटत असतं. तर दुर्लक्ष न करता वेळेवर आणि लगेच ही ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सुद्धा शतधौत घृत कसं बनवायचं किंवा त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही जरूर मला विचारू शकता. आणि ही जी प्रोसेस आहे ना, हे असं 100 वेळा रोटेशन्स करणं, असं हे टोटल आपल्याला ना 10,000 वेळा रोटेशन्स करायचे असतात. म्हणजे पहिले 100 वेळा आपण जसं झालं व्यवस्थित, तुम्ही त्याला धुतलत की त्यातलं जे पाणी वर आलेलं असतं ते काढून टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर परत पाणी घालायचं असतं आणि परत 100 वेळा, असं टोटल 10,000 वेळा आपल्याला रोटेशन्स करायचे असतात. आता ही प्रोसेस करताना आपल्याला मे बी 5 ते 6 तास तर लागतातच. पण एखाद्याला बिझी शेड्यूल असतं किंवा त्यांना हे एवढं बनवता येत नसेल तर त्यांच्यासाठी आपलं शतधौत घृत अवेलेबल आहे. ते जरूर वापरू शकतात. शुद्ध पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं असतं. जर कोणालाही इच्छा असेल घेण्याची तर ते जरूर आम्हाला संपर्क साधू शकतात. नक्की तुम्ही सुद्धा हे घरी ट्राय करून बघा. तुम्हालाही त्याने खूप छान फरक असा स्किनवर दिसणार आहे आणि हे कुठलंही केमिकल्स न वापरता किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्स न वापरता तयार केलेलं असल्यामुळे हे खूप नैसर्गिक आहे आणि नैसर्गिकरित्या आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. थंडी येणार आहे, थंडीच्या आधी नक्की तुम्ही घरी तयार करून ठेवा. म्हणजे थंडीत तुम्हाला कुठल्याही केमिकलयुक्त मॉइश्चरायझरचा वापरच करावा लागणार नाही. घरी तयार केलेलं हे तूप हे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.